हॅलो. हॅलो. जय मल्हार. हॅलो. जय मल्हार. जय मल्हार. धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे बोलतोय. हा बोला. भाऊसाहेब, आपला एका मेंढपाळांनी मला नंबर SMS केला. हा हा. काय प्रकरण होतं ते मेंढपाळांचं? ते राखीव वन क्षेत्र आहे बर. अकोट वाईल्ड लाईफचं, त्याच्यात चराई होत होती. अच्छा. जवळपास 1,500 मेंढ्या होत्या. 1,500 मेंढ्या. आणि डिव्हिजन वरून म्हणजे अमरावतीवरनं कारवाई, गुप्त माहिती त्यांना गावातून गेलेली होती आणि त्या बाहेरच्या स्टाफने येऊन कारवाई. अच्छा, बर. किती वर्ष झाले ते राखीव जंगल आहे? आधीपासून. हो, किती वर्ष झाले? त्याचं नोटिफिकेशन 74च असेल. तेव्हा आधी प्रादेशिक होतं ते. हा. आणि 2019 पासून वाईल्ड लाईफचा एरिया झालेला आहे. अच्छा, बर. काय त्या राखीव जंगलामध्ये काय मग आता सध्या आपल्या? म्हणजे पूर्ण झाडं वगैरे प्लांटेशन आहे. प्लांटेशन आहे. हा. बर. किती वर्ष झाली प्लांटेशनला? प्लांटेशनला 5 वर्ष. 5 वर्ष. बर. त्याच्यामध्ये किती झाडांची लागवड केली होती आपण? प्लांटेशनला आता फेन्सिंग आहे. प्लांटेशन एरिया सोडून जो एरिया होता उर्वरित एरिया आहे. नाही, मला एकच माहिती घ्यायची तुमच्याकडून. ज्या क्षेत्रामधून तुम्ही मेंढपाळांच्या मेंढ्या पकडल्या त्या क्षेत्रामध्ये तुमचं काय होतं? ठीक आहे, राखीव होतं आम्हाला मान्य आहे, पण त्या क्षेत्रामध्ये तुमची कुठली लागवड होती? कुरणगवतची होती का प्लांटेशनची होती? म्हणजे नेमकं काय होतं त्या भागामध्ये काय होतं तुमचं? बाकी वन क्षेत्रात पूर्ण झाडोर आहे. त्यानंतर गवत वगैरे निघालेलं होतं आणि वाईल्ड लाईफचं हे राहतं. वाईल्ड लाईफ नेहमी फिरत राहतं आणि वाईल्ड लाईफचे पानवटे वगैरे. 2022 मध्ये वैजनाथ पावडेनं यवतमाळ ते नागपूर पदयात्रा काढली होती मेंढपाळांचा. 25,000 मेंढपाळ बांधव तिथं हिवाळी अधिवेशनावर धडकले होते. आणि त्यावेळेस सीएम असतील किंवा डिप्टी सीएम असतील, आमच्या समोर बैठक झाली आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे अधिकारी होते मेन, त्यांना फोन लावून आमच्या समोरासमोर बोलणं झालं की जे प्लांटेशन 3 वर्षाच्या वरचं असेल त्यामध्ये मेंढपाळांना मेंढ्या चारण्याची मोफतपणे म्हणजे आपण त्या ठिकाणी सवलत देत आहेत. मी काय करतो, आता आपले पालकमंत्री कोण आहेत त्या भागामध्ये? चंद्रकांत दादा. चंद्रकांत दादा. कोणता मतदारसंघ आहे तो? इकडचा तर आमचा तसा एरिया जिल्ह्याचा जो क्षेत्र आहे ते येतं अमरावती जिल्ह्यात. चिखलदरा तालुका. मला वाटतं त्या ठिकाणी चिखलदरा गाव जे आहे म्हणजे जे खालचे गाव आहे चराईचे क्षेत्रवाले ते येते अकोला जिल्ह्यात. तेल्लारा तालुका. तेल्लारा. मला वाटतं त्या भागामध्ये पालकमंत्री आमचे बच्चूभाऊ कडू आहेत. हॅलो. त्या भागामध्ये मला वाटते तेलारा साईड मध्ये बच्चूभाऊ कडू पालकमंत्री आहेत त्या भागामध्ये. हो, मागच्या याच्यात बदललेले होते. अमरावती जिल्ह्यात मला काय म्हणायचं, त्या मेंढपाळांना तुम्ही 2 दिवसापासून ताब्यामध्ये घेतलं, त्यांच्या मेंढ्या आपण ताब्यामध्ये घेतले, पूर्ण चुकीचा मार्ग आहे. नाही, मेंढ्या ताब्यात घेतल्या होत्या. मेंढ्या त्याच्यापैकी मला सांगा ना, या महाराष्ट्रामध्ये जेवढा काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा भ्रष्टाचार आहे तो कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार नाही. आणि त्याच लढ्याबरोबर वैजनाथ पावडेचा गेली 10 वर्षापासून लढा चालू आहे. काय कुठलाच भ्रष्टाचार नाही, एवढा भ्रष्टाचार आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहे. आणि तरी तुम्ही ते रात्रंदिवस मेंढपाळ बिचारे आपल्या जीवनाची उपजीविका भागवण्यासाठी जर त्या ठिकाणी मेंढ्या चारण्याचं काम करत असतील आणि त्यांच्यावर तुम्ही खोटं नाटे गावांच्या काही माध्यमातून किंवा दलालांच्या सांगण्यावरून जर त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणे, त्याला मारहाण करणे. आता एका मेंढपाळांची आई मला बोलत होती, भाऊ म्हणे माझ्या मुलाला चालता येत नाही आणि बसता येत नाही, एवढं मारलं म्हणे त्या अधिकाऱ्यांनी. म्हणजे कुठपर्यंत या मेंढपाळांवर तुम्ही असा अन्याय करणार? आणि तुम्हाला माहित आहे का, आता पण तुमच्या डेपोला जर फोन लावून जर मी बोललो ना, तर आताही डेपो सांगेल की भाऊसाहेब मी नाही असं. म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितपणे आपलं, मलाही माहित आहे की तुम्ही खूप साहेबांनीच स्वतः कारवाई केलेली आहे ना.
बर, त्यांनाही मी कॉन्फरन्सला घेतो, पण तुमच्या माध्यमातून जे काय माझ्या मेंढपाळांना बाहेर आणि इथे पूर्ण बाहेरचा स्टाफ आलेला होता कारवाई करायला अमरावतीवर. अच्छा, हा, बर. आता त्यांनाही मी बोलतो, आणि डीएफओ साहेबांच्याच उपस्थितीत तेवढे पडून गेले वगैरे मेंढर त्यांच्याच उपस्थितीत गेले. कोण आहे डेपो, कोण आहे त्या ठिकाणी? बहाळे सर म्हणून. बर, मला त्यांचा नंबर एसएमएस करा. त्यांच्या बरोबर मी बोलून घेतो. आणि परत माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जेवढं तुम्हाला मेंढपाळांना सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, जो व्यक्ती मेंढपाळांच्या पाठीमागं लागलाय त्या व्यक्तीला त्याचा चांगल्या पद्धतीने अनुभव आला. तुमच्याच मतदारसंघातील नवनीत राणासाहेब खासदार, माजी खासदार यांचा तुम्ही थोडा अभ्यास करा. मी त्यांना आज 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, ताई मेंढपाळांच्या नांदी लागू नका तुम्ही. 85 उंट त्याने पकडलेले होते आणि ते उंट मेंढपाळांची उपजीविका भागण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. तर आमच्या ताईनं त्या ठिकाणी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे उंट गोरक्षणला पाठवून त्यांच्याकडून 7 ते 8 लाखांची मागणी करून खूप मोठा भ्रष्टाचार केला. कारण हे लोक आपल्या पोटाचे जीव जंगलातला खरा राजा जर असेल तो मेंढपाळ बांधव आहे. जंगलांचं खरं रक्षण करतो तो मेंढपाळ करतो. वन विभाग अधिकारी कुठलाही रक्षण करू शकत नाही. तो फक्त 5 वाजेपर्यंत त्याची ड्युटी करतो आणि 5च्या नंतर तो त्याच्या घरी निघून जातो. आणि जे शेजारचे गाव जे असतात, आमचे आदिवासी बांधव असतील, भिल्ल बांधव असतील, ते रात्रीला जाऊन म्हणजे गाड्याच्या गाड्यात ट्रॅक्टर सागत उडून नेतात त्या भागातून. पण ज्या भागात आमचा मेंढपाळ बांधव वास्तव्य करत आहेत त्या भागातलं एकही झाड तुमचं चोरीला जात नाही. आणि म्हणून जेवढं तुम्हाला मेंढपाळांना सहकार्य करता येईल आणि त्या मेंढपाळांच्या मुलाला कुणी मारहाण केली त्याचे नंबर मला एसएमएस करा. मी त्या भागामध्ये येणार आहे. काय आपल्या साहेबात कारवाई झालेली आहे. चालेल, मला साहेबांचा नंबर एसएमएस करा. ठीक आहे.